इन ॲक्शन मध्ये आमच्या संपयित स्कोरर आहेत आमचे तन्मय केने स्कोर कार्डच्या भूमिकेत. आणि असं म्हटलं जातं मित्रांनो, जो स्कोरर असतो गुणलेखक तो कोणत्याही समालोचकाचा पाठीचा कणा असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने तंतोतंत माहिती जर कोणत्या समालोचकाला कोण सांगत असेल तर तो गुणलेखक असतो. त्याचसोबत आमचे टेक्निकल टीम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह ही वाहिनी आपण पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत घर बसल्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहणार आहोत. त्यानंतर आमच्या आवाजाची सातत्याने जे काळजी घेत असतात डीजे नितीन एन एस साऊंड सिस्टम, अप्रतिम साऊंडची क्वालिटी आणि गाण्यांची मेजबानी पेश करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. आणि ते देखील सज्ज झालेत. पूर्ण टेक्निकल टीम अंपायर्स आमचे कृष्णा केने सर ते देखील सज्ज झालेत. आणि पूर्ण टाइम टेबल देखील सज्ज झालाय. पहिला सामना पहिला चेंडू फेकण्यासाठी कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी देखील सज्ज झालाय. तर विकास जाधव कोंडेरी सॉरी वासुंद्रीचे अष्टपैलू क्रिकेटर उद्योजक त्यांच्या माध्यमातून सचिन साठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. बक्षिसांची खैरात मित्रांनो सुरू होते. कारण हा दैदीप्यमान क्रिकेटचा भव्य आणि दिव्य सोहळा आहे. धर्मवीर चषक सन्माननीय आदरणीय आनंदजी दिघे साहेब यांच्या कुठेतरी आत्म्यास चिरशांती लाभो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली लाभो, त्यासाठी कुठेतरी त्यांच्या नावाने हे आपण पाहतोय. चषक नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी यांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू लगेचच एंटर करा मॅचच्या आतमध्ये, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सलमाईची जोडी श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी टीमच्या माध्यमातून सचिन आणि प्रफुल्ल, गोलंदाज वैभव. पहिला चेंडू घेऊन कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी टीमच्या माध्यमातून पहिलाच बॉल आउटसाइड एज लागली आहे. राजू आहे तिथे आणि चेंडूला गॅदर करतील, फेकतील तोपर्यंत एक धाव एक बटली गेली. अकाउंट ओपन झालाय. धाबांचा श्री गणेशा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. प्रथम गणरायाला बंधन करतो, त्यानंतर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो, वंदन करतो. माझ्या आई गावती मातेला खेळपट्टीला नमन करतो आणि मी माझी सुरुवात करतो. यामध्ये फटका सुंदर चेंडू चाललाय सीमा पार आणि येतोय प्रफुल्लच्या बॅटमधनं पहिला दमदार चौकार. अर्पण करतो, वंदन करतो. माझ्या आई गावती मातेला खेळपट्टीला नमन करतो, सुरुवात करतो. यामध्ये सुंदर चेंडू सीमा पार. थँक यू डीजे नितीन ओर द स्टाम्प्स. पहिला दुसरा चेंडू तिसरा चेंडू होता सॉरी. आणि हा चेंडू मात्र सुंदर पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू फेकला तिथे. 3 चेंडू धावसंख्या 5 या आकड्यावर पाहायला मिळते. तर लक्ष्मण गायकर कोंडेरी गावचे उद्योजक आणि रुपेश गायकर कोंडेरी गावचे समाजसेवक आपण लगेचच यायचं आहे व्यासपीठावर. दरम्यानचा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. थोडीशी पंबलिंग होते तिथे. 4 चेंडू 5 धावा. अप्रतिम षटक राहिलाय. एक चौकार नक्कीच आलाय षटकामध्ये. क्षेत्ररक्षण अप्रतिम सजवलंय. आउटफील्ड मध्ये लॉंगॉनला अविनाश आणि काव कॉर्नरला काव शेप मध्ये सुजित पावशे आहेत. एक अप्रतिम डॅशिंग क्रिकेटर आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. फटका मात्र फसलाय तिथे आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला विकेट
पहिला मोठा धक्का लागतोय प्रफुल्लच्या रूपाने श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी टीमला. नवीन बॅटर बाहुबली ऑफ कोंढेरी साहिल साहिल जातोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील आणि आतापर्यंत वैभवचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. काय अप्रतिम गोलंदाजी होती या वैभवच्या माध्यमातून. इन ॲक्शनमध्ये सतीश गायकर जो मांडा प्रीमियर लीग 2024 मध्ये चर्चेत राहिला. 123 धावा मात्र 4 सामन्यामध्ये बनवल्या आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्याने पटकावलं आणि आपल्या टीमला टॉप 4 मध्ये देखील घेऊन गेला. संगमलक विश्वास केने निलेश गायकर देखील इन ॲक्शनमध्ये आहेत कोंढेरी वॉरियर्स टीमचे. मांडा प्रीमियर लीगमध्ये चांगला संघ उभारला होता परंतु अंततः कुठेतरी त्यांना अपयश आलं आणि पराजित झाले. 4थ्या क्रमांकावर ते स्थित राहिले. यावेळी मात्र आडवा बॅटने केलायचं होतं तिथे मात्र हिट विकेटची शिकार विकेट. आतमध्ये इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावर सलामीचा फलंदाज सचिन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल परतला त्यानंतर साईला देखील माघारी धरलं. बॅक टू बॅक दुसरा धक्का या पहिल्या षटकामध्ये वैभव देत असताना नवीन गोलंदाज नील गायकर मलिंगा एक वेगवान गतीचा गोलंदाज मित्रांनो आणि नील गायकरच्या खांद्यावर जबाबदारी असेल. चांगल्या बॅटिंग लाईनअप मध्ये उतरलेला दिसतोय कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघ. कारण सतीश गायकर आहे, सुजित पावशे, राजू गायकर, त्यानंतर नील गायकर देखील एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने तिथे स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू खूप सुंदर राहतोय. मी म्हटलं होतं मित्रांनो वेगवान गतीचा गोलंदाज आहे आणि वेगाचा वापर करतोय तिथे. सुंदर गोलंदाजी होती कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी टीमच्या माध्यमातून. अविनाश आहे देखील तिथे. मयूर देखील एक चांगला बॅटर आहे. यावेळी मात्र फटका सुरेख चेंडूला फेकून देतो, डिस्पॅच करतो बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. येतोय दमदार चौकार. तर लक्षात घ्या बिमरसाठी फक्त आपल्याला रिव्ह्यू मिळेल आणि बाकी कोणत्याही कारणास्तव रिव्ह्यू मिळणार नाही आणि रिव्ह्यू घेण्याची परवानगी फक्त पंचांना असेल. याच्याकडे देखील लक्ष द्या. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय. अप्रतिम बॉल फेकला जातोय. वेगवान गतीने आहे, गतीचा मारती आहे. निलेश गायकरला सातत्याने पाहिलं जातं. या गतीसाठी त्याला ओळखलं जातं. नामांकित क्रिकेटर मित्रांनो, खूप सारा दांडगा अनुभव या क्रिकेटचा. यावेळी मात्र लेग बायज लाईन मिस करतोय. लगेच सांगितलं कृष्णा केने सरांनी. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव देखील जोडली जाते. एका धावीने धावफलक पुढे जात आहे, हलवर गतीने पुढे जात आहे. डबल फिगर डबल डिजिट 10 या आकड्यावर 4 चेंडू फेकले गेले दुसऱ्या षटकातील. का प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सन्माननीय मान्यवर इथे उपस्थित आहेत. बालरामजी पावशे साहेब असतील, माजी सरपंच कोंढेरी गावचे, त्यानंतर वासुदेवजी जोशी साहेब खंडवाल गावचे उद्योजक समाजसेवक, त्यानंतर चंद्रकांत पाटील साहेब मांडा गावचे उद्योजक आणि
ग्राउंडचे पाठीराखे देखील आहेत. दरम्यान यावेळी टर्न केली होती, नटराजन साईडने खेळायचं होतं, परंतु आमचे कृष्णा केने सर आम्हाला सांगतायत यस इट इज वाईट बॉल. त्यानंतर लक्ष्मणजी गायकर साहेब इथे उपस्थित, जनार्दनजी गायकर साहेब आणि पिंटूजी अर्जुन सुतार साहेब कोंडिरी सांगोडा कोंडिरीचे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ते. आणि दरम्यानचा बाईट चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर माजी उपसरपंच मुरेश्वरजी पाटील साहेब, संतोषजी मोगरे साहेब असे विविध मान्यवर इथे उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर नरेशजी गायकर साहेब देखील ते उपस्थित आहेत, रुपेशजी गायकर असे विविध मान्यवर. दरम्यान थोडीशी फंबलिंग होती या. अंतिम चेंडू आहे निलेश गायकरच्या षटकातील. दोन बॅक टू बॅक वाईड आले, त्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ट्रॅकर त्यावेळी मात्र बॅटवर आला ना चेंडू हामर झाला तिथे. बॅटची एज लागली, चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड केला आणि एक धाव जोडली गेली. 2 षटकं झाली समाप्त आणि 2 षटकाच्या साह्यानं धाव फलक आता मात्र 14 याकडेवर पाहायला मिळतंय. 7ची सरासरी इथे कॅरी ऑन केली आहे, परंतु बॅटिंगमध्ये डेप्थ आहे मित्रांनो. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो. एका बाजूने सतीश गायकर, दुसऱ्या बाजूने सुजित पावशे, मयूर असतील, त्यानंतर राजू असेल, त्यानंतर विश्वास केने आहेत, नील गायकर आहेत, विविध बॅटर आहेत. अविनाश केने एक डावकऱ्याचा बॅट्समन, दर्शन देखील असतील. एक मोठा संघ आहे मित्रांनो. दांडगा अनुभव या संघाला आहे. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये या संघाने आपलं नाव लौकिक केलं, आपल्या गावाचं नाव, आपल्या टीमचं नाव लौकिक केलं आहे. आणि या संघाला मात्र कमी लेखून चालणार नाही मित्रांनो. दुसऱ्या बाजूने एक नौका संघ आपण पाहतोय, आनंद केने आणि कंपनी. श्रीराम स्पोर्ट्स कोंडरी टीमला आपण पाहतोय. इन ॲक्शनमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. कपिल यांचं देखील येणं बाकी आहे. केतन केने देखील आहेत, एक नवोदित खेळाडू आहेत. आणि हा संघ मित्रांनो उभारला गेला आहे श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या नावाने. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने हा संघ उभारला गेला आहे. विश्वास केने मल्टी टॅलेंटेड बॉय आहे मित्रांनो. काल आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांचा चांगला हातभार लागला. खूप चांगला सपोर्ट त्यांनी आयोजन कमिटीला दिला. त्यानंतर संघ मालक देखील होते. गोलंदाजी देखील काल चांगली केली त्यांनी. यावेळी मात्र समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आहे तिथे विश्वास केने पोहोचले आणि तिथे मात्र होते चूक. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही आहे, हे सातत्याने आम्ही सांगत असतो. इथे मात्र मोठी चूक होते. मोठ्या फलंदाजाला मात्र तिथे दगडचा असर दाखवू शकले असते, परंतु चेंडू मात्र त्यांच्या हातामधून निसटून जमिनीवर आदळला आणि 2 धावा दरम्यान एकवटल्या गेल्या. गोलंदाज विश्वास केने स्वतः ते चेंडूपर्यंत पोहोचले होते. सकाळचं सत्र आहे मित्रांनो आणि या सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं थंडगार गारवा देखील जाणवतोय. थंडगार वातावरण आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वास केने उर्द स्टंप्सने सज्ज झालाय. यावेळेस बॅटची लागली कृष्णा केने सरांचा हात बॉलाकडे आणि विकेटचं झालंय पतन डीजे.
कोण आहे मला या पाठवू ना जो लॉट ओके. अप्रतिम गोलंदाजी होती या षटकामध्ये. विकेट आली या दुसऱ्या चेंडूवर. विश्वास किने ऑन फायर झालाय. काल 4 विकेट्स घेतल्या होत्या. अशोक डिंडाची विकेट देखील कॅरी केली होती. पुढचा चेंडू तिसरा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. विश्वास केने बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र आडवा बाटने तिथे या फटका सुंदर खेळून काढला. अविनाश होते काव कॉर्नर भरून आले. काव शेप मध्ये बॅटिंग होती. एक धाव जोडली गेली. यानंतरची बिग फाईट आहे मित्रांनो ती म्हणजे वाबेकर विपक्ष ओझरली. ओझरली बी आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक नंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. लक्षात घ्या मात्र एक षटक बाकी आहे फर्स्ट इनिंगसाठी. लगेच आपण इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी यायचं आहे. दरम्यान यावेळी देखील हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला होता. टाइम करत नाही या टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. ताकदीचा वापर होतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये. परंतु ताकदीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्या युक्तीचा वापर करावा लागेल. कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजीसाठी कुठेतरी हे क्रिकेट ओळखलं जातं आणि चौफेर फटकेबाजी करावी लागेल. यावेळी मात्र फटका सुरू आहे. गिनफिलला बेट करून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वैभव तिथे पोहोचला आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. 2 धाबा एकवटल्या गेल्या. या 2 धाबांच्या मदतीनं धावफलक शांत गतीनं पुढे जात आहे 19 या आकड्यावर. अंतिम चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत विश्वासने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. विश्वासच्या पहिल्या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय. यावेळी मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. सुधीत पावच्या चेंडू खाली आणि टिपलाय झेल समाप्त होतोय मच्छिंद्र मगरचा खेळ. आणखी एक फलंदाज बाद झाला मित्रांनो. अंतिम षटक आणि नेक्शन मध्ये आपण पाहतोय सतीश गायकरला पाहतोय. एक अष्टपैलू क्रिकेटर ज्याची ख्याती या कल्याण विभागामध्ये कल्याण भिवंडी असो शहापूर बदलापूर असो अशा विविध ठिकाणी आपल्या नावाचा डंका वाजवलाय. काल देखील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला. मांडा प्रीमियर लीग सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व त्याने दाखवलं सिद्ध केलं. कारण प्रसिद्ध खेळाडू मित्रांनो. राऊंड द स्टंप्स रे सतीशचा पहिला चेंडू. ट्रॅकर का प्रतिम चेंडू आहे तिथे मिसफिल्ड होती या बाईच्या रूपाने धाव घेतली जाते. पण आम्हाला सांगतील नक्कीच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सतीश गायकर राऊंड द स्टंप्स. यावेळी देखील हामर करण्याचा प्रयत्न झाला तिथे परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही. चुकीच्या फटक्याची निवड करतोय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे बॅटिंग होत नाही मैदानाच्या आतमध्ये. सतीश गायकर तितका चांगला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे आपल्या गावचा क्रिकेटर आहे आणि याची कमजोरी कुठे आहे. यावेळी मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि धावबादची शिकार होतोय. फलंदाज झालाय बाद.
एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालाय. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा मात्र श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ ढासळतोय मित्रांनो. तर पहा मित्रांनो, तर विकेटचं पतन होत आहे आणि धक्का लागतोय त्या रामचंद्रच्या रूपाने. डीजे विकेटचं पतन होतोय. आनंद केनेला परतावा लागतील. विकेट हॅट्रिक. सॉरी, धावाच्या रूपाने एक फलंदाज बाद झाला होता. विकेट अटॅक तिथे झालेली नाहीये, परंतु बॅक टू बॅक 3 विकेट्स नक्कीच गेल्यात. नवीन फलंदाज केतन केने जातो मैदानाच्या आतमध्ये. केतन केने देखील एक अष्टपैलू क्रिकेटर आहे मित्रांनो. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूसाठी केतनला बोलावलं गेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. सतीश पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्स. अपट्रेकर दूर ठेवला थोडासा आणि आणखी एक विकेट तिथे गमावली आहे. अशा रीतीने फर्स्ट इनिंग मित्रांनो समाप्त झाली. अंतिम चेंडूवर देखील कोणती धाव मिळत नाहीये. धाबा झाल्या धावफलकावर 20 आणि 21 धावांची गरज आहे. आणि यापुढील सामना, यापुढील मॅच बिग बॅटल वाबेगर विपक्ष ओझरली बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कोणता वेळ न घेता आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तिथे उपस्थित आहेत आमचे पिंटू अर्जुन सुतार. चला वाबेगर विपक्ष उजरली असा सामना रंगणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन थोडस फास्ट या. जास्त धावा बनवू शकले नाही. 20 धावा बनवल्या. 21 चा पाठलाग. 24 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत पूर्णपणे. इथे या मॅच मध्ये कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी टीमचा बोलबाला पाहायला मिळतोय. चला दोन सलामीचे बॅटर पाठवा. सतीश चेंडू द्यायचा आहे. सुजित पावशे आणि सतीश गायकर ही सलामीची जोडी रेडी झाली आहे. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे मित्रांनो. तर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पिंटूजी अर्जुन सुतार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तिथे टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल मित्रांनो. ओझरली विपक्ष वाबेगर
या दोन टीम्स मध्ये बिग फाईट बिग बॅटल रंगणार आहे. चला टीमचे कॅप्टन वाबेकर लगेच या. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. 4 षटकांचा सामना असेल, लक्षात घ्या. टॉस करतोय आपण. टेल्स इज द कॉल आणि हेट आलाय, छापा पडलाय. तर टॉस जिंकलाय ओझरी टीमच्या कॅप्टननं. काय डिसिजन आहे? 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. समोर वाबेकर संघ आहे. तर या सीझन मध्ये वाबेकर संघाशी आपली फाईट झाली आहे का? नाही, पहिलीच मॅच आहे वाबेकर संघाशी. तर खूप खूप शुभेच्छा मॅच साठी आपल्याला. आणि 4 षटकामध्ये आपण प्रथम गोलंदाजी करणार आहात. तर टॉस हरलात आपण आणि ओझरली टीम आपल्या समोर आहे. तर ओझरली टीम देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. परंतु काय सांगाल, 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 60 धावांपर्यंत. 50 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. आपल्या टीमसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. आपण लगेचच मॅचकडे जातो. जास्त वेळ घेणार नाही, कारण पुढील सामने देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. थँक्यू. तर मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा बोलतो मित्रांनो. 2 सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने सुजित पावसे आणि दुसऱ्या बाजूने सतीश गायकर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक पर आनंद केने. लाऊड अपील केली आनंदने. दुसरा क्लासमेट समोर हे विसरू नको आनंद. तर मित्रांनो पहा, हे दोन्ही बॅटर जे आहेत मी त्यांचा उल्लेख जास्त केला, कारण टिटवाला धमाकाली नुकतीच यशस्वी स्पर्धा टिटवाल्यामध्ये जी झाली होती, तिथे बेस्ट बॅटर म्हणून सुजित पावशे राहिला होता. यावेळी मात्र बेस्ट बॅटर हवेमध्ये चेंडूला उडवलाय. सचिन केने चेंडू खाली आणि चेंडू चाललाय सीमा पार. सुजित पावशेच्या बॅट मधनं येणारा बिग बिग लॉंग अवे षटकार. आणि सतीश गायकरला आपण पाहतोय, तो देखील बेस्ट बॅटर ठरला मांडा प्रीमियर लीग 2024 मध्ये. आपल्या आडपा बॅटनं घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. सुजित पावसे आणि आनंद केने एक क्लासमेट आहेत मित्रांनो. जानकी विद्यालयामध्ये सातत्याने आम्ही खूप सारा अभ्यास केलाय. अभ्यास तर काहीच केला नाही, परंतु म्हणणं गरजेचं आहे. ओव्हर द स्टंप्स आनंद पुन्हा एकदा. यावेळी मात्र बॅटची एज लागून चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पळतोय. रेस आहे 2 क्षेत्ररक्षक तिथे. मात्र साहिलने चेंडूला अंततः कॅरी केलाय. चेंडूला वेगाने फेकलं तिथे. तर पहिलं षटक समाप्त झालं धावफलकावर. 13 धाबा जोडल्या गेल्या तिथे आणि चांगली सुरुवात तिथे केली. नवीन षटक आणि इथे मात्र प्रफुल्लला इन्व्हाइट केलंय. 21 धाबांचा पाठलाग आहे. माफकाचं लक्ष समोर ठेवलं होतं आणि माफकाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र खूप सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही बेस्ट बॅटर आहेत मित्रांनो. नुकत्याच स्पर्धा गाजून आलेले फलंदाज आहेत. एकाने TDL 2024 हा महासंग्राम गाजवला आणि दुसऱ्याने मात्र मांडा प्रीमियर लीग 2024 बेस्ट बॅटर म्हणून जो निवडला गेला. 123 धाबा सतीश गायकरच्या बॅटमधनं आल्या होत्या. आणि सुजित पावशेने देखील 130+ धाबा बनवल्या होत्या टिटवाला धमाका लीग मध्ये. यशस्वी स्पर्धामध्ये यशस्वी मात्र केली साकारली या दोन्ही फलंदाजांनी. मात्र कपिल केनेला कमी लेखून चालणार नाही मित्रांनो, कारण एक वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. स्विंगसाठी ओळखला जातो. विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळी मात्र प्रहार केलाय चेंडूवर. चेंडू खाली येतोय सचिन आणि ब्रदर्सने मात्र एका सतीश गायकर नावाच्या फलंदाजाला
बाद केलाय, विकेट. नवीन फलंदाज नील गायकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. सतीश गायकरला प्रतापा लागला. एका भावाने चेंडू फेकला, दुसऱ्या भावाने मात्र कॅच पकडली. कपिल केने आणि सचिन केने दोन बंधुराजे होते आणि सतीश गायकरची मोठी विकेट मिळवली. निलेश गायकर ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर सुजित पावशे, गोलंदाज कपिल केने राऊंड द स्टंप्सने पुन्हा एकदा यावेळेला डिफेन्स केलाय. क्रिकेटचा हा सन्मान जनक स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं चांगल्या चेंडूचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे. तर बाबेकरचे कॅप्टन ऋषिकेश शेलार, आपण थोडस तेजस गायकरशी संपर्क साधायचा किंवा माईकशी संपर्क साधला तरी चालेल. या लगेच ऑन स्ट्राईक सुजित पावशेसाठी हा चेंडू. कपिल केने बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द स्टंप्सने रिव्हर एंड कडनं. यावेळी मात्र फटका सुंदर इनफिल्डला बीट करून स्क्वेअर ऑफ द विकेट. नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू पळतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडूला मात्र गॅदर केला आणि फेकेल तोपर्यंत सुजितने 2 धाबा एकवटल्या गेल्या. वाढती धावसंख्या पुढे जाती. या धावफलकावर आपण पाहतोय 15 या कड्यावर. 6ची गरज आहे जिंकण्यासाठी. आय थिंक 5ची गरज आहे. 16 धाबा झाले धावफलकावर. यावेळी मात्र क्या बात आहे, स्लॉग स्वीप, नो लुक शॉट. चेंडू चाललाय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. कृष्णा केने सरांचा इशारा. यस इट इज 6 आर.